2014 मध्ये जेव्हा सत्य नडेला यांनी मायक्रोसॉफ्टचे सीईओ झाले ना, तेव्हा कंपनीचं मार्केट ना खूप स्टॅग्नंट होतं. लोक एकमेकांशी कोलॅबोरेशन पेक्षा कॉम्पिटिशन करत होते. पण पुढच्या काही वर्षात मायक्रोसॉफ्टची मार्केट व्हॅल्यू 5 पट वाढली आणि कंपनी जगात पुन्हा नंबर 1 बनली. हे कसं शक्य झालं बघूया. नमस्कार, मी अविनाश चाटे, कॉर्पोरेट कोच म्हणून काम करतो. 2014 मध्ये मायक्रोसॉफ्टचा सीईओ बनल्यानंतर सत्य नडेला यांनी त्यांना एक मोठं आव्हान होतं, एक चॅलेंज होतं. कंपनीमध्ये ना नो इट ऑल कल्चर होतं. सगळे एकमेकांना स्वतः हुशार समजत होते आणि कोणी शिकण्यासाठी रेडी नव्हतं. नडेलांना हे कल्चर बदलून लर्न इट ऑल असं त्यांना बनवायचं होतं. म्हणून त्यांनी टीममध्ये एम्पथी म्हणजे सहानुभूती, ग्रोथ माइंडसेट आणि क्युरिओसिटी निर्माण केली. त्यांनी जुने जे त्यांचे कॉम्पिटिटर होते ॲपल सोबत कोलॅबोरेशन केलं. ओपन सोर्स कोलॅबोरेशन केल्यामुळे परिणाम काय झाला तर कंपनीमधल्या अंतर्गत भांडणं संपली आणि मायक्रोसॉफ्टची मार्केट व्हॅल्यू ही 5 पट वाढली आणि म्हणून पुन्हा कंपनी मार्केट लीडर बनली. तुमच्या ऑफिसमध्ये किंवा बिझनेसमध्ये असंही होतं ना की टीम एकमेकांशी कम्पीट करत असते, भांडणं करत असते आणि त्यामुळे प्रोडक्टिव्हिटी आणि ग्रोथ कंपनीची होत नसते आणि त्यांचीही होत नसते. तुम्हाला फ्रस्ट्रेटेड वाटत असतं की तुमच्या टीमला असं का वाटतं की त्यांना सगळं येतं, कारण की त्यांना तेवढं काही येत नसतं तरी तसं वाटत असतं. इगो मुळात त्यांच्यामध्ये येतो, त्यांना दुसऱ्यांकडनं शिकण्याची गरज नसते. पण अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की एम्पथी ही कुठल्याही बिझनेसमधली सुपर पॉवर आहे. तर एम्पथी जर तुम्हाला बिझनेसमध्ये आणायची असेल तर ईमेल मी अँड लेट्स हॅव अ सेशन टुगेदर.